जय महाराष्ट्र मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण. तर आज आपण घेणार आहोत इयत्ता 10वी मधील भाग 1 यामधील जो काही पहिला प्रकरण आहे यामधील सराव संच 1.4 घेणार आहोत. आणि अगोदरचे सगळे आपण कंप्लीट करून दिलेले आहेत आणि आज आपण घेणार आहोत सराव संच 1.4. आणि या 1.4 मध्ये थोडेसे मोठे प्रॉब्लेम आहेत आणि तुम्हाला वाटेल की बघितले की थोडस अरे बाबा आता कसं करायचे आणि एवढे मोठे मोठे कसं सॉल्व्ह करायचे. काही चिंता करायची नाही, मी आहे आणि त्याला एकदम सोप्या आणि साध्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये शिकवणार आहे. तर खास व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी. तर तुम्ही कुठं जाऊ नका आणि चॅनलला जर नवीन असेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण जास्त वेळ न घेता लगेच व्हिडिओला चालू करूयात. ओके, बघा आपण सिलेबसला चालू करायचं आहे. मग सिलेबसला चालू करत असताना आपल्याला हे दोन एक सामायिक समीकरणे आहेत का नाही बघायचे. मग एक सामायिक समीकरणे आहेत का नाही कसे बघायचे, तर यामध्ये साधा आणि सरळ आणि एक ट्रिक आहे. मग ती ट्रिक म्हणजेच काय, जे काही तुमचे सहगुणक आहेत एक्स आणि वाय यांची कोटी एक असायला पाहिजे. ओके, जे काही तुमचे चल आहेत ना एक्स वाय याची कोटी एक असायला पाहिजे. मग एक आहेत का नाही बघा बरं, आहेत. एक आहेत का नाही, आहेत. मग आहेत पण कसं आहेत, डिवाइड मध्ये आहेत, मग ते मायनस आहेत. अशा वेळेस काय करावं लागेल तुम्हाला, या ठिकाणी एक्स मायनस वाय आहे, इथं पण एक्स मायनस वाय आहे. तर अशा वेळेस आपल्याला एक ट्रिक सांगता येत असते आणि ती ट्रिक काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, मग आता इथे काय आहे काय नाही कसं करायचं सगळं सगळं मी सांगणार, टेन्शन घ्यायचं नाही. आता एवढं मोठं आहे कसं सोडायचं, काही करायची असं काही करायची गरज नाही. मग आता याला सोडून घेऊ आपण. मग सोडून घेत असताना या ठिकाणी लिहून घेऊ. आता समीकरण वगैरे बनवायचे येतं, मग ते समीकरण कसं बनवायचे काय नाही सगळं सांगतो मी. मग याला एक लिहून घ्या. आता जे काही क्वेश्चन आहेत यांना लिहून घेऊ वाटलं लिहून घ्या आणि नाही लिहून घ्या. आणि एक्झाम मध्ये गेलात ना कंपल्सरी लिहावं लागेल ना. मग या ठिकाणी काय आहे 1/x 1/x 1/y 1/x 1/y आहे. अशा वेळेस काय करायचं बघा, 1/x बरोबर m आणि 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 काय करायचं आहे 1/y बरोबर n मानू. काय करायचं आहे मानू. मग मानू म्हणजेच काय, एक जिथं जिथं 1/x आहे तिथं m लिहायचं आहे आणि जिथं जिथं 1/y आहे तिथं लिहायचं आपल्याला n. आणि याच्यावरून एक सामायिक समीकरण आपल्याला काढायचे आहेत. मग कसं काढायचे आहे बघा, या ठिकाणी हे आहेत ह्याला लिहित असताना कसं लिहायचं सांगतो. 2 गुणिले 1/x मायनस 3 गुणिले 1/y बरोबर 15. ओके, हे असं आहे. आणि त्यानंतर बरं ठीक आहे असंच असू द्या. मग यामध्ये आपल्याला काय करायचंय, जिथं जिथं 1/x आहे तिथं तिथं काय करायचे m, जिथे जिथे 1/y आहे तिथे तिथं n. मग हे तर एवढं सोपं आहे तुम्हाला येते. मग कसं करायचं 2 आता 1/x आहे म्हणजेच कोण m मायनस 3 आहे 1/y च्या ठिकाणी काय आहे रे n बरोबर किती 15. याला द्या समीकरण नंबर 1. आलं का नाही समीकरण 1. तसं समीकरण 2 करायचं, एवढं सोपं आहे. काय टेन्शन घ्यायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, मग बघा आता दुसरं समीकरण काढायचं आहे. दुसरं समीकरण असं लिहा. मग आपण एक आहे 1/x ला सेपरेट लिहिलं होतं, मग तसं सेपरेट घ्या. 8 1/x अधिक 5 गुणिले 1/y बरोबर 77. इथपर्यंत आला. मग आता काय करायचं रे, याला काहीच करायचं नाही, साधा आणि सरळ आहे. मग काय करायचं बघा, हे x/1 आहे ना, या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, काहीच करायचं नाही. फक्त या ठिकाणी n करायचंय. m 1/x ला काय m घ्या, कारण आपण इथं मानू म्हटले. अधिक 5 1/y काय आहे 1/y बघा 1/y काय म्हटलं आपण n घेतलं बरोबर किती आलं 77. याला इक्वेशन नंबर 2. आता एक इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आलेले आहेत. या दोघांची बेरीज जर बघितली गेलं तर कुठलं कटते का बघा बरं, कटते का बघा. असं तर वाटत नाही कुठं कटतंय. मग अशा वेळेस काय करायचं, काहीच करायचं नाही. यांचे सहगुणक सारखे करून घ्यायचे, कोणाचे तरी एकाचे सारखे केलं तर ते कटत असतो. मग ते कटण्यासाठी आपण एवढं बघायचंय जे छोट्यातली छोटी संख्या आहे ना त्याच्याने गुणायचं आहे. ओके, इथं छोटी आहे पण इथे m ची काय थोडीशी मोठी आहे. n ची बघा बरं छोटी आहे आणि n ची पण छोटी आहे. n ची आपण हे करू शकतो. कसं करायचं बघा, काहीच करायचं नाही. आपण याला असं करायचं आता हे दोन्ही आपण लिहून घेऊ, आपण व्यवस्थित लिहून घेऊ आणि त्यानंतर करू. साधा आणि सरळ आहे. 2m आणि मायनस 3n बरोबर 15. आणि या ठिकाणी किती आहे 8m अधिक 5n बरोबर 77. मग आता हे दोन छोटे छोटे दिसतात, काहीच करायचं नाही. याला असं कंस करून टाका. मग कंस केल्याच्या नंतर ह्या 3 ने याला गुणा, कारण ह्याचे सहगुणक सारखे करायचे आपल्याला कटवायचे. मग याला कटवायचे असं काय करायचं, ह्या 3 ने याला गुणाकार करा आणि ह्या 5 ने याला गुणाकार करा.
म्हणजे आपलं काय होऊन जाते, सरळ आणि सोपं होऊन जाते. मग काय करायचं बघा, आता या दोन्ही ह्याला गुणाकार करा. दोन्ही गुणाकार केलं तर किती, 5 दोन्ही 10m, 5 दोन्ही 10m मायनस ह्या 5 ने ह्या 3 ला गुणाकार करा. 3 ला गुणाकार करा बरं किती येते, 5 ने 3 ला जर गुणाकार केलं तर 5 ते 15n बरोबर. आता 5 ने कोणाला गुणाकार करायचा आहे, 15 ला, मग किती येते, 15 5 75. हे आला तुमच्या किती, 75. ह्याला इक्वेशन नंबर देऊ वाटलं द्या या नको द्या, काही अडचण नाही, पण आपण देऊ टाकू काय त्याला 3. हा, त्यानंतर आता काय करायचं या ठिकाणी, काय करायचं बघा, ह्या 3 ने याला गुणाकार करा. 8 त्रिक 24m. आता या ठिकाणी किती, मायनस प्लस आहे 3 आणि 5 या दोघांमध्ये काय करायचंय, गुणाकार करा, म्हणजे किती 15n आला. आता 77 ला 3 ने गुणाकार करा. 7 त्रिक 21, 1 झाला, ह्याच्याले 2. अजून ह्या 3 या 7 ला गुणाकार करा. 7 ना गुणा 7 त्रिक 21 आणि इथले 2 झाले किती, 21 आणि 2 23. आलं का नाही. हा, आता यामध्ये काय करायचे, काय काय करते रे बघा, याच्यामध्ये हे बेरीज करून टाकू आपण. हे कटून टाकलं म्हणजे काय, इथं मायनस आणि इथं प्लस असल्यामुळे या दोघांची काय केली, आता या दोघांची काय करायची आपल्याला, बेरीज करायची. मग कशी करणार, 10 आणि 24 या दोघांची बेरीज जर केली तर किती झालं, 10 अधिक 24 म्हणजे किती, 34m बरोबर. आता या दोघांची बेरीज करा बरं, किती आलं, 5 आणि 1 6, 7 आणि 3 10 ला 0, ह्याच्याला 1 आणि याला किती 306. आता 306 आलेली आहे. याला काय करायचं, m ची संख्या काढत असताना m इक्वल टू 306 भागिले, आता 34 आहे ना, हे डिवाइड मध्ये जाणार, हे किती झालं रे तुमचा 34. मग यावरून काय करायचं, तर m ची संख्या काढायची आहे. जेव्हा m ची संख्या काढायचं याचं, मग कसं काढता येईल रे, आता आपल्याला वाटतं की बाबा ह्याच्याने आता भाग जातो का नाही, की मग भाग जर घालायचं असेल तर काय करता येईल बरं, सांगा थोडस, जमते का बघा, तुम्हाला येते का बघा, जमते का बघा, बघा बरं जमते का. काय करू आपण, ह्याच्याने ह्याला हे करू आपण, काय करू, याच्याने 2 ने भाग घालून बघू अगोदर. मग 2 ने भाग घाललं तर किती येते बघा बरं, बघा 2 ने भाग घातलं, बे एक बे, ह्याला असं ह्या साईडने घेऊ आपण. आता ह्याला घेतलं तर किती येणार बघा, बे क बे, बे दोन्ही 4. एक मिनिट, हा, आता ह्याला काय करू आपण, अगोदर ह्याला भाग घालायचं. मग बे क बे उरले किती, 1, मग झाले किती 17. मग तसंच आता याच्या वेळेस 2 ने भाग घालायला, बे क बे उरले किती 1 झाले 10, बे पंचे 10 आणि बे त्रिक 6. मग आता हे किती झालं रे, 153 भागिले 77 भागिले 17. मग बघा आता ह्याला कशाने भाग जाते बघा, बघा बरं कशाने भाग जाते, टोटल करा, बरं किती येते, आणि सांगा मला लवकर, सांगा बरं किती येते. चला काढलो का नाही, काढता येते का नाही, सोपं आहे. काढायचं असेल तर कसं काढता येते बघा, 17चं पाडा तर तुम्हाला येते 17 9 53, म्हणजे 17 1 17, 17 9 53, म्हणजे इथं आलं किती 9. म्हणून m ची संख्या किती आली रे, 9. ओके, m ची संख्या किती आली 9. मग त्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, आता ही जी संख्या आलेली आहे 9 कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवा, 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये, कोणामध्ये ठेवा, चालतंय, काही अडचण नाही. तर आपण ठेवत असताना जे काही छोट्यातलं छोटं समीकरण आहे त्यामध्ये ठेवायचं आहे. मग छोट्यातलं छोटं समीकरण कोणतं वाटतंय तुम्हाला, समीकरण 1 येते का नाही, म्हणून यात ठेवायचं. म्हणून m बरोबर 9 ही संख्या समीकरण किती मध्ये ठेवायचं, समीकरण 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 लिहा, इथं काय आहे 2m 3n बरोबर 15. जिथं जिथं m दिसतंय तिथं 9 लिहा. ओके, मग काय लिहा 2 गुणिले 9. आता काय इथं 2 गुणिले 9 3n बरोबर किती 15. मग आता ह्या दोघांमध्ये गुणाकार करायचा, तिथं 18 झाला आणि 18 इकडे गेल्यावर काय झालं रे बघा बरं, -3n बरोबर हे 15 आणि ह्या दोघांचं गुणाकार केलं तर किती 9 9 9 18. पण इथं अधिक आहे, इकडे गेल्यावर काय झालं रे -18. मग बघा -3n बरोबर ह्या 15 मधून 18 जर गेले तर हातात 3, पण कोणते 3 -3, कारण मोठी संख्या आहे म्हणून. मग आता हे मायनस झालं प्लस, मग झालं काय n
बरोबर n बरोबर काय येतो बघा 3/3 म्हणून n बरोबर किती संख्या आलेली आहे 1 1 बरोबर n बरोबर किती 1 बघा एक लक्षामध्ये घ्या यावरून आपल्याला एक सांगता येते की जेव्हा बरोबरच्या दोन्ही साइडला म्हणजे राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइडला वजाबाकी असते आणि संख्या एकच असते त्यावेळेस दोन्ही प्लस होऊन जातात एवढं एक की पॉइंट आहे तेवढं लक्षामध्ये ठेवा आता n ची पण संख्या आली आणि आपली m ची पण आली पण काढायची कोणाची संख्या आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे x आणि y ची व्हॅल्यू काढल्यामुळे आपण जिथं जिथं x आणि y ची व्हॅल्यू आपण मानलेले होते त्या त्या ठिकाणी आपल्याला हे व्हॅल्यू पुट करून टाकायचे आहे तर मग कसं करणार बघा 1/x बरोबर किती m आहे आणि काय आहे बघा 1/y बरोबर किती आहे n किती n मग काहीच करायचं नाही जे संख्या आहे त्याला ऍज इट इज लिहून टाका ऍज इट इज कसं लिहिणार बघा बरं ऍज इट इज मग बघा इथं m ची संख्या किती आहे x/1 बरोबर m ची संख्या किती 9 आणि इथं काय 1/y ची संख्या किती 1 मग काय करायचं नाही x ची संख्या काढायची म्हणून ह्याला इकडे घेऊन जावा ओके मग काय ना 1/, आता 1/, करू नका म्हणजे थोडंसं करता येते पण तुम्हाला थोडंसं डिफिकल्टी जाऊ शकते मग त्यासाठी x ला इकडे घेऊन जावा इकडे घेऊन गेल्यावर काय झालं x कोण आहे रे x कोण आहे इथला x नाही तर दुसरं x समजू नकोस बेटा बघा आता हे x 1/x बरोबर काय आहे ह्या x ला इकडे घेऊन गेलं तर काय झालं 9 x आणि या ठिकाणी बघा काय होत असतो 1 बरोबर ह्या y ला इकडे घेऊन गेलं तर काय झालं 1 y झाला ओके मग आता आपल्याला x ची संख्या काढायची की नाही रे x ची मी हे x ला इथंच ठेवा या 9 ला इकडे घेऊन या म्हणजे किती 1/9 कारण या ठिकाणी गुणाकार मध्ये आहे इकडे गेल्यावर भागाकार मध्ये आला आणि x झाला आणि या ठिकाणी काय होतं बघा आणि y ची संख्या झाली तुमची किती 1 किती नेमकी y म्हणून उकल काय आहे तर बघा म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल ही x, y बरोबर 1/9, 1 ही आहे उकल म्हणजे तुम्ही लिहून घ्या दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल x, y बरोबर 1/9, 1 ही उकल आहे आता लगेच आपण काय बघणार आहोत दुसरा प्रॉब्लेम बघ चला आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आणि हे जमते का बघा अहो सर एवढं लय मोठं दिसायलंय कसं करावं की काहीच करायचं नाही चिंता अजिबात करायचं नाही मी असं ना काय चिंता घेतोयस तू काय टेन्शन घेतोयस टेन्शन अजिबात घ्यायचं नाही त्या टेन्शनला घराच्या बाहेर सोडून द्यायचं आणि आपण मस्त घरामध्ये बसून अभ्यास करायचं तर तेव्हा तू सक्सेस होणार आहेस आता हे गणित आहे ना हे एकदम साधा आणि सरळ आहे फक्त एवढंच ही थोडी लॉंग प्रोसिजर आहे आणि ती लॉंग प्रोसिजर तुला समजत नाही पण तू सोडून द्यायचं नाही सतत त्याच्या पाठीमागे राहा म्हणजे तुला समजतंय आता काय करायचं बघा या ठिकाणी x + y x - y x + y x - y असं दिसतंय सर मागच्या वेळेस फक्त x होतो आता x - y आहे कसं करावं की x + y आहे कसं करावं की काहीच करायचं नाही जे काही मागचं गणित होतं तसंच आहे थोडेसे एक स्टेप जास्त आहे मग तसंच करणार आहोत बघा आता काय करायचं आहे यामध्ये काहीच करायचं नाही रीत मध्ये काय करायचं डबल लिहून घ्या डबल म्हणजेच काय याला एक वेळेस रिटर्न लिहून घ्या आणि आपण समीकरण 1 मध्ये आणि 2 मध्ये लिहून टाकायचे मग आता उत्तरामध्ये काय करायचं बघा x + y इथं पण आहे x + y इथं पण आहे x - y इथं पण आहे आणि x - y इथं पण आहे अशा वेळेस काहीच करायचं नाही एकच करायचं ज्या ठिकाणी 1/, आता 1 म्हणजेच काय 10/, आहे पण या ठिकाणी 15/, 2/, 5/, अशा वेळेस काय करायचं नाही 1/x + y बरोबर m मानू m व काय 1/x - y बरोबर n मानू काय करायचं आहे मानायचं आहे सपोज दॅट काय करायचंय सपोज ओके ठीक आहे मग काय करायचं बघा जिथे 1/x दिसतंय तिथे काय करायचं m आता हे काय रे म्हणजे बघा आपण थोडक्यात लिहून घेऊ आता एक असं लिहायचं 1/x + y गुणिले 10 हे असंच असतो अधिक 2 गुणिले 1/x - y हे असंच असतो बरोबर किती 4 मग जिथं x + y दिसतंय 1/x + y दिसतंय तिथे m लिहा या सगळ्या संख्याला काय लिहायचं या सगळ्यांना m लिहून टाका m गुणिले 10 म्हणजेच काय 10m अधिक या ठिकाणी 2n बरोबर 4 n का बरं रे कारण 1/x - y बरोबर आपण मानलेले आहेत किती n मग याला द्या इक्वेशन नंबर 1 मग आता इक्वेशन नंबर 2 बघा काय आहे
हे आहे ना, मग ह्याला काय करायचं बघा, हे 15 ला ऍज इट इज लिहा, गुणिले 1 भागिले x अधिक y मायनस 5 ला ऍज इट इज लिहा 1 भागिले x मायनस y बरोबर -2. हे इथपर्यंत आहे. मग या ठिकाणी मायनस आहे तर मायनस लिहून द्या, काही टेन्शन घ्यायचं नाही. मग जिथं जिथं तुम्हाला 1 भागिले x प्लस y दिसतो त्या ठिकाणी m लिहा, म्हणजे किती येईल 15m मायनस 5n बरोबर -2. ह्याला इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला यांचे काय समीकरण सोडवायचे. यामध्ये आणि यामध्ये काही सारखं दिसतंय का बघा बरं, काहीच सारखं दिसत नाही. मग आता काय करायचं, काहीच करायचं नाही. सर्वात छोटी संख्या कोणाकोणाची आहे बघा बरं, m ची आहे, n ची आहे आणि n ची आहे. या दोघांनी गुणाकार करून टाकायचे आहे. मग कसं करायचं बघा, आता कसं करायचं ते बघू आपण. या ठिकाणी काय करायचं, या समीकरण 1 चे सहगुणक सारखे करून घ्यायचे. मग सारखे करून घेत असताना काहीच करायचं नाही, याला दोघांनाही लिहून घ्या 10m अधिक 2n बरोबर 4 आणि त्यानंतर 15m मायनस 5n बरोबर -2. मग याला काय करायचं, असे 2 कंस देऊन टाकायचे. मग 2 कंस दिल्याच्या नंतर काय करायचं, याला काय करायचं, ह्या 5 ने याला गुणाकार करायचं आणि ह्या 2 ने याला गुणाकार करायचं, कारण ह्या दोघांचे काय सहगुणक छोटे आहेत म्हणून आपल्याला थोडीशी बेरीज करायला सोपी जावी म्हणून. मग ह्या 5 ने याला गुणाकार करा, ओके, या 2 ने याला गुणाकार करा. मग गुणाकार केल्याच्या नंतर काय काय येतं बघू आपण. आता हे 5 आहे, या 5 ने ह्याला गुणाकार केलं तर किती झालं रे, 5 × 10 50m अधिक ह्या 5 ने ह्याला गुणाकार करा 10n बरोबर 5 ने 4 ला गुणाकार करा 20 बरोबर. हे किती झाला 20. या ठिकाणी बघा काय येतं अजून, ह्या 2 ने 15 ला गुणाकार करा, किती झाले 30m 15 × 2 = 30 मायनस ह्या 2 ने ह्याला गुणाकार करा, 2 ने ह्याला गुणाकार करा, गुणाकार केलं तर किती 5 × 2 = 10n बरोबर. आता ह्या 2 ने ह्याला गुणाकार करा -4 2 2 4. ह्या दोघांची काय करायची बेरीज. या ठिकाणी लिहायचं, याला काय करू आपण समीकरण 3 द्या आणि ह्याला 4 देऊन टाकू. मग या ठिकाणी लिहायचं समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. काय करू, बेरीज करू. या दोघांची काय करायची रे, बेरीज करायची. बेरीज करत असताना आता ह्याची काय करणार, आता हे दोन कटले, कारण इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे, दोन्ही भांडून घेतले कटले. मग आता राहिलं काय बघा, आता ह्या 50 आणि 30 ची काय करायची बेरीज करायची. मग किती येतो रे 80m बरोबर. आता ह्या दोघांमध्ये एकामध्ये मायनस आहे, मग मायनस असल्यावर काय येणार आहे बघा बरं, काय येणार आहे, काहीच करायचं नाही. या ठिकाणी 20 आहे आणि इथे किती आहे 4, म्हणजे राहिले किती 16. m बरोबर पण -16 मायनस काय राहणार, इथं तर मायनस नाही ना कुठं, नाहीये ओके. मग इथे m बरोबर काय येणार आहे -16 भागिले, कारण या ठिकाणी गुणाकार आहे, इकडे गेल्याचा भागाकार झाला, हे झाला 80. मग आता ह्याचा भाग जाते का बघा बरं, 16चं आणि 80चं एका पटीत आहे, तर या ठिकाणी आपल्याला लिहिता येते 16 × 16 16 × 5 80. मग बघा या ठिकाणी काय येणार आहे, m ची संख्या येणार आहे -1/5 म्हणून इथे लिहून टाका m बरोबर -1/5 हे लिहून घ्या. मग आता 5 आहे, ज्या ठिकाणी m आहे या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येते रे 1/5 आहे. मग ज्या ज्या ठिकाणी m आहे ती संख्या आपल्याला समीकरणामध्ये ठेवायची आहे. मग समीकरणामध्ये ठेवत असताना या 2 मध्ये ठेवलं तर थोडंसं सोपं जाईल का, नाही 1 मध्ये ठेवलं तरी काही अडचण नाही आणि यामध्ये ठेवलं तरी काही अडचण नाही, कारण 15 लाही 5 ने भाग जातो आणि 10 लाही 5 ने भाग जातो. तुमच्या मनावरती कोणतेही ठेवा काही अडचण नाही, तर आपण 1 मध्ये ठेवू. काय करू आपण, m बरोबर -1/5 ही संख्या समीकरण 1 मध्ये ठेवू. काय करू आपण, ठेवू. मग कसं ठेवणार रे, कसं ठेवणार बघा बरं. समीकरण 1 काय येत आहे, काय 10m, थोडस वर लिहू, आपल्याला जागा थोडीशी कमी पडणार आहे, शेवटी मोठा प्रॉब्लेम आहे. 10m अधिक 2n बरोबर 4. मग जिथं जिथं m दिसतंय तिथं काय करायचंय, आपल्याला संख्या लिहून टाकायची. मग कसं लिहिणार 1/5. मग 10 गुणिले -1/5 अधिक 2n बरोबर 4. मग बघा आता काय करणार आहे,
या 5 ने 10 ला भाग जातो ना, मग कसं करायचं बघा, या 5 ने 5 1 5 5 2 10, म्हणजे इथला मायनस आणून इथला मायनस झाला, -2 अधिक 2n बरोबर 4. हे मायनस आहे, इकडे गेल्यावर काय आलं रे, प्लस येतो, मग ते कसं येणार, 2n बरोबर 4 अधिक 2, मग किती, 2n बरोबर किती 6, आणि n बरोबर किती येते बघा बरं आता, n बरोबर 6 भागिले 2, मग n बरोबर 3 1 2 6, म्हणजे 3 आलेली आहे. m ची आणि n ची संख्या आलेली आहे, पण आपल्याला काढायचे कोणाची संख्या, कोणाची काढायचे, x आणि y ची. मग m आणि y, आता m आणि n जे काही संख्या आहे ते आपण काय करू, या संख्येमध्ये ठेवून टाकायचे. मग कसं ठेवणार, m आणि n ची संख्या दिलेल्या इक्वेशन मध्ये ठेवून टाका, म्हणजे काय, वरच्या इक्वेशन मध्ये ठेवून टाकायचे. ओके, मग काय करायचं बघा, आता या ठिकाणी m बरोबर 1 भागिले x अधिक y, बघा इथं आपण मानलंय ना हे, आणि काय करायचं, या ठिकाणी n ची काय आहे बघा, n बरोबर काय आहे, 1 भागिले x मायनस y. मग जी संख्या आहे ती आयडेंटिटी ठेवून टाका, काही अडचण आहे का, काहीच अडचण नाही. m ची संख्या काय आहे, -1 भागिले 5 बरोबर 1 भागिले x अधिक y, आणि आता इथे मायनसच आहे ना, प्रॉपर मायनस 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 मायनस. ओके, अरे इथे थोडीशी आपली मिस्टेक झालेली आहे, इथं मायनस नसून प्लस आहे. मग ते प्लस कसं आहे बघा, प्लस कसं आहे, कटला 10 - 4 गेले तर 16, पण हे कसं प्लस आहे, थोडीशी मिस्टेक झाली, ती मिस्टेक इथं मी सुधारून घेतो, सॉरी बरं का. ओके, मी तेच विचार करालोय कसं झालं बाबा हे. ओके, हे झालेलं आहे. या ठिकाणी n ची संख्या आपली थोडीशी चुकते, n ची संख्या आपल्याला काढायची आहे, तर आपण काढून घेऊया. ओके, कुठे जायचं नाही, आपण n ची संख्या काढायची आहे, मग काढू आपण n ची संख्या, काही अडचण नाही. थोडंसं मिस्टेक झालंय म्हणते होती की. चला आता बघायचं आपल्याला, या ठिकाणी आपल्याला काढायचं कशाची संख्या, n ची काढायची आहे. इथं काय झालं, 2, मग 2 हा पॉझिटिव्ह आहे, प्लस 2n बरोबर 4. ओके, मग हे काय झालं, 2n बरोबर 4, मग हे अधिक आहे, इकडे गेल्यावर झालं मायनस झाला 2, मग 4 मधून 2 गेल्यावर संख्या किती राहिली रे, 4 मधून 2 गेल्यावर संख्या किती राहिली, 2n बरोबर किती, 4 - 2 2 झाला, आणि n बरोबर किती, 2 भागिले 2, n बरोबर संख्या आली तुमची 1. ओके, ही संख्या आलेली आहे. आता काय करायचंय, जी काही संख्या आहे ती आपल्याला n ची संख्या काय असेल ते आपल्याला पुट करायची आहे. मग पुट करून घेऊयात. n बरोबर n ची संख्या किती आहे ते पुट करून घेऊ. 1 आहे बरोबर 1 भागिले x y. ओके, इथपर्यंत आलेला आहे. आता काय करायचंय, x आणि y ची संख्या काढायची आपल्याला. x आणि y ची, मग ह्या x ने जे x आणि y आहेत ना त्याची संख्या काढायची आहे. मग काहीच करायचं नाही, याला गुणाकार करा आणि याला गुणाकार करा. मग कसं, 1 आता ह्याच्याने याला आणि याच्याने याला तिरपा, असं खतरनाक. याच्याने याला गुणाकार करा, याच्याने याला गुणाकार करा, म्हणजे आपली संख्या येऊन जाते. मग बघा कसं येणार, याच्याने याला गुणाकार केला म्हणजे किती, x अधिक y. ओके, बरोबर. आता 5 ने याला गुणाकार केला म्हणजे किती, 5 आला. हे 1 आलेलं आहे. ह्याला समीकरण किती द्यायचं रे आपल्याला, समीकरण कितीपर्यंत, 4 पर्यंत आलंय, याला समीकरण 5 नंबर देऊन टाका. ओके, मग आता असं इकडं पण तसंच तिरपं गुणाकार करायचा आहे, व घेऊन टाका, आणि ह्या x y ने याला गुणाकार करा, याला गुणाकार करा, एक आहे म्हणजे 1 राहिला. ह्या 1 ने याला गुणाकार करा आणि याने याला गुणाकार करा, म्हणजे किती, x y, याच्याने याला गुणाकार करा, याच्याने याला गुणाकार करा, 1. याला समीकरण देऊ आपण 6. मग या ठिकाणी काही कटते का बघा रे, काही कटते का बघा बरं. या ठिकाणी y आहे मायनस आहे आणि या ठिकाणी y प्लस आहे. मग आता काय करायचंय, समीकरण 5 आणि 6, 5 व 6 ची बेरीज करू. काय करू, बेरीज करू. मग आता काय करायचे, बेरीज करायची आहे. मग कसं करणार आहे, x अधिक y बरोबर 5 अधिक, आता या ठिकाणी काय, x y बरोबर किती आहे, 1. x y बरोबर 1. मग आता ह्या दोघांची जेव्हा बेरीज केले तेव्हा हे दोन्ही कटले, राहिले काय, इथं x प्लस x किती, 2x. x प्लस x किती, 2x. मग इथे लिहायचं 2x बरोबर 5 अधिक 1 बरोबर किती, 6. x बरोबर 6 भागिले 2 बरोबर आले किती, 2 6. म्हणून x बरोबर आलेली आपली संख्या आहे 3. मग आता काय करायचं, x बरोबर 3 ही संख्या समीकरण
5 मध्ये ठेवा किंवा 6 मध्ये ठेवा, काही अडचण नाही. तर आपण कोणामध्ये ठेवायचं नाही, समीकरण 5 मध्ये ठेवू. x बरोबर 3 ही संख्या समीकरण 5 मध्ये ठेवू, 5 मध्ये ठेवू. ओके. मग आता कसं ठेवणार, 5 समीकरण येत आहे x अधिक y बरोबर 5. मग जिथं जिथं x आहे तिथं 3 लिहा. मग काय लिहिलं, 3 अधिक y बरोबर किती, 5. मग हे 3 ला इकडे घेऊन जा. मग काय, इथं अधिक आहे, इकडे गेल्यावर मायनस झाला. मग काय येईल बघा, y बरोबर 5 मायनस 3, म्हणून y बरोबर येत असते 3 मधून 5 गेलं, राहिले 2. आता बघा उकल, आता काय येणार, आता इथे लिहून टाकू आपण. उकल काय काय आहेत बघा. म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल आहेत x, y बरोबर या ठिकाणी x ची संख्या आहे किती, 3, y ची संख्या आहे किती, 2. म्हणजे उकल आलेले आपले x, y बरोबर संख्या आहे 3, 4. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जे काही मैत्रिणी आहेत, मित्र आहेत, जे काही ग्रुप आहेत त्याच्यावरती शेअर करा, जेणेकरून त्यांचे पण डाऊट हे दूर होतील. तर खरंच व्हिडिओ आवडला असेल, मनातून आवडला असेल तर एक लाईक ठोका आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.